काय करावं हे कळालं पाहिजे, कसं करावं ते उमगलं पाहिजे आणि ते शेवटपर्यंत पार पाडावं हे जाणलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्याला साधता येतात त्या माणसाला मी यशस्वी माणूस असं म्हणतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काल घडलेला इतिहास होतो, आज जे घडत आहे ते भविष्य काळासाठी उद्या इतिहास बनणार आहे. पण जी माणसं भूतकाळ पाठीशी घेतात, वर्तमान काळ हातात ठेवतात आणि भविष्य काळावर मात करतात, तीच माणसं आयुष्यामध्ये इतिहास घडवून यशस्वी होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या माणसाला मी विचारतो, तुझं काय चाललंय? तो सहज प्रश्न करतो, चाललंय. तो चालतच नाही. काळ त्याला चालवत राहतो, परिस्थिती त्याला पुढे नेत राहते, नियती त्याला ज्या दिशेला हवं त्या दिशेला भरकटत टाकत राहते. हा काहीच करत नाही. जी माणसं काहीच करत नाही ती माणसं चाललंय या शब्दाचा आधार घेतात, ते काळाबरोबर वाहत जातात. पण जी माणसं काळाला थांबवतात, काळावर स्वार होतात आणि काळाला हवे तशी वळवतात, ती माणसं इतिहास घडवतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माणसं दोन पद्धतीची, एक सामान्य माणूस आणि एक असामान्य माणूस. सामान्य माणूस तो जो चालत राहतो आणि असामान्य माणूस तो जो काळाला थांबून त्याच्यावर स्वार होतो. आम्ही काय करायचं, काय करतो आहोत याचं चिंतन खरं तर इथं झालं पाहिजे. एक गोष्ट फार महत्वाची आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. जगाच्या पाठीवर असं आश्चर्य घडलंच नाही. 750 वर्षाचं पारतंत्र्य, 750. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 35 वर्षात हटवलंय. ही क्रांती जगाच्या इतिहासात कुठंच घडली नाही. 35 वर्ष फक्त. हे सोपं नाही, हे सोपं नाही अजिबात. काय केलं असेल? काय होतं त्यांच्याकडे? सैन्य होतं, साधनं होती, संपत्ती होती, होतं काय? काही नाही. महाराजांकडे फक्त ध्येय होतं. कुणी दिलं होतं? महाराजा शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ. मी आवर्जून सांगतो, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला येण्याआधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. नियोजन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शहाजीराजांनी स्वराज्याचे 3 वेळा प्रयत्न केले, 3 वेळा ते यशस्वी ठरले. शेवटच्या प्रयत्नात तर तह करावा लागला आणि त्या तहातल्या नियमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जावं लागलं. महाराष्ट्र बंडखोरांना फूस देतो, महाराष्ट्र शौर्यामध्ये हवा भरतो, महाराष्ट्र कर्तृत्ववान नररत्न जन्माला घालतो, महाराष्ट्र पराक्रम उपसतो, महाराष्ट्र राष्ट्र घडवणारा महाराष्ट्र आहे. हे शहाजीराजे इथं जर राहिले तर पुन्हा आपली सल्तनत उभा करतील, स्वराज्याचा प्रयोग करतील. सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात नाही राहायचं. या अटीवर तह झाला. कर्नाटकात गेले शहाजीराजे, पण एक छोटीशी खिडकी खुली ठेवली उद्याच्या स्वराज्य नावाच्या साम्राज्याची पायाभरणी करायला. 12 वर्षाचे झाले शिवाजीराजे आणि शहाजीराजे आणि मासाहेब यांनी एक निर्णय घेतला. थोरले पुत्र संभाजीराजे यांना शहाजीराजे घडवतील आणि कर्नाटकात स्वराज्य उभा करतील, तर मासाहेब जिजाऊ 12 वर्षाच्या शोभाराजांना घेऊन पुण्यात जातील आणि महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करतील आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक असं मिळून उद्याचं स्वराज्य नावाचं साम्राज्य उभा राहील. ध्येय काय आहे? कुणाचं ध्येय आहे? हे शहाजीराजे मासाहेब जिजाऊंचं ध्येय आहे. आपले 2 पुत्र त्यांनी त्यासाठी तयार केले. कर्नाटकात संभाजीराजे आणि महाराष्ट्रात शिवाजीराजे. 12 वर्षाचे शुभाराजे मासाहेबांच्या सोबत निघालेत. इतिहास घडतो कसा? त्यावेळी शहाजीराजांचा एक पिता जाताना आपल्या पुत्राला काय देतो आहे? आपला मुलगा कुठे निघाला तर आपण काय देतो? शहाजीराजांचा पुत्र महाराष्ट्रात निघालाय, आपल्या पित्याचं स्वप्न घेऊन निघालाय. शहाजीराजांनी काय दिलं? जाताना एक छोटं मंत्रिमंडळ शुभाराजांच्या सोबत दिलं. हे उद्याचं भविष्य होतं. शुभराजे तुम्हाला उद्या तुमचं असं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे जे महाराजांनी उभा केलं. 6 जून 1674 अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. डॉक्टर रानडे असं लिहितात, न्यायमूर्ती. ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी ही रचना होती. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ.
12 वर्षाच्या शुभराजन सोबत दिलं शहाजीराजन. आणि काय जाताना या पित्यानं स्वतः लिहिलेली, स्वतः संस्कृत मधून तयार केलेली, शहाजीराजांना उत्तम संस्कृत येत आहे, मासाहेब जिजाऊंना उत्तम संस्कृत येत आहे, स्वतः शिवाजी महाराजांना उत्तम संस्कृत येत आहे, नवे 8 भाषा येत आहेत. आणि यात शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पुत्राला 16 भाषांमध्ये जाणकार केलंय. मराठी, हिंदी, उर्दू, कन्नडी, तामिळ, हिब्रू, पाली, संस्कृत इतक्या भाषा येत आहेत. इतिहास कधी घडवता येतो? राज्य तर घडवायचा आहे, लढायाच करायचा आहे, तलवारबाजीच करायची आहे. मग भाषा शिकलो काय, न शिकलो काय? नाही, अजिबात नाही. हे यायलाच हवं. यातनं उद्याचा दूरदृष्टीपणा दिसतो. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या पुत्राजवळ दिली. काय? प्रतिपक्ष चंद्र लेखेव मुद्रा वर्धिष्णू विश्ववंदिता. काय सांगतायत शहाजीराजे आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? शुभाराजे ही राजमुद्रा घ्या. काय लिहिलंय त्यात? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे पित्याला? आपल्या पुत्राच्या कर्तृत्वावर किती विश्वास आहे. शहाजीराजे असं नाही म्हणत, राजे जमेल ना, कराल ना, होईल ना. शंका नाही, संशय नाही अजिबात. ठामपणे सांगतात शहाजीराजे. काय सांगतायत आपल्या पुत्राला? 12 वर्षाचा आहे, पण काय सांगतायत? राजे तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढतच जाईल आणि एक दिवस ते इतकं मोठं होईल की ते विश्वाला वंदनीय ठरेल. आणि आपल्या पित्यानं व्यक्त केलेला हा विश्वास शिवाजी महाराजांनी परिपूर्ण रीतीनं सार्थ ठरवला. काय वारसा काय द्यायचा असतो आणि काय दिलं शहाजीराजांनी? उद्याचं हे जे तुमचं स्वराज्य उभा राहणार आहे ना, त्याला ध्वज हवा. शहाजीराजांनी जाताना शुभराजेंना भगवा दौलत ध्वज दिला. उद्याच्या निर्माण होणाऱ्या तुमच्या स्वराज्यासाठी हा तुमचा दौलत ध्वज. पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं, शुभराजे हा ध्वज पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, असीम धडाडीचा. राजे खात्री आहे हा भगवा तुम्ही समर्थपणे पेलात. एका पित्यानं केवढं मोठं स्वप्न पाहिलंय आपल्या पुत्रासाठी. आणि हे सगळं घेऊन मासाहेब जिजाऊंच्या सोबत शुभाराजे पुण्यात आलेत. उद्ध्वस्त झालेलं पुणे, भकास कंगाल झालेलं पुणे. राया रावानं गाढवाचा नांगर फिरवलाय सगळा पुण्यावरनं. सगळी भूमी उजाड करून टाकली आहे. एक तुटकीवान फुटकी कवडी अडकवलेली एक पहार रोवली आहे तिथं. आणि त्या राया रावानं सांगितलं इथल्या रयतेला, इथं वस्ती करणं अशुभ. जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि त्या भयानं माणसं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड खोऱ्यात, किर्र कडकापाऱ्यात जीव मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं, एवढाच त्यांच्या आयुष्याचा टास झाला. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. आम्ही जर कुठं राहायला जायचं म्हटलं तर जागा बघताना पहिलं काय काय बघतो? सगळी व्यवस्था आहे का? पाणी 24 तास येतं का? शेजार कोणाचा आहे? मॉल जवळ आहे का? थिएटर किती अंतरावर आहे? बाकीच्या सोयीसुविधा, बसची व्यवस्था, हायवे आहेत, सगळं काय होतं पुण्यात? सगळं उद्ध्वस्त. सगळं शेजार पाजारला कुणीच नाही. अशा पुण्यात आल्यात मासाहेब. आणि त्या दबा धरून बसलेल्या शेतकऱ्यांना घातली साथ, या या परत या गावात. आणि रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर? कडाडल्याची जाऊन तुमच्या शुभराजांच्या बळावर. या राजे समर्थ आहेत. काय विश्वास आहे का आईला आपल्या पुत्राबद्दल? माणसं आली, रानात आली, घरात आली, घर गजबजू लागली, गावं कुजबुजू लागली. पण रयतेनं पुन्हा एकदा प्रश्न विचारला, गावात राहणं, घरात राहणं, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. महाराष्ट्रातली पहिली सहकारी बँक उभा राहिली. या संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्रातली ही पहिली संस्था. त्या संस्थेपासूनचा आजचा हा साई आदर्शपर्यंतचा प्रवास या महाराष्ट्रानं बघितला आहे. दुसरं का नाही करावं असं वाटलं मासाहेबांना? गरज काय आहे? लोकांना हवं काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात, शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं. पण महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? काय होता वचननामा? रस्ते नीट करतो, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो,
महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? कशासाठी हे राज्य? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून, स्वतःला राज्याभिषेक करायचा म्हणून हा अट्टास कशासाठी आहे? महाराजांनी स्पष्ट सांगितलं या राज्याचा वचननामा एकच, सर्वांस पोटास लावणे आहे. बस या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे, प्रत्येक जण. कारण रिकाम्या पोटी पाठीचे कणे कधी ताट राहत नाहीत. पाठीचे कणे ताट करायचे असतील तर इथल्या लोकांची पहिल्यांदा पोटं भरली पाहिजेत. पोटं भरायचे असतील तर त्यांच्या हाताला काम पाहिजे. हाताला काम मिळालं तर त्यांच्या खिशात दाम येईल, आणि खिशात दाम आलं तरच देशाची अर्थव्यवस्था गतिमान होईल. मुठभर लोकांच्या खिशात पैसा गोळा झाला म्हणजे देशाची अर्थव्यवस्था बळकट होत नाही. सर्वसामान्य तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या खिशात जोपर्यंत पैसा खुळखुळत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था गतिमान होत नाही. 350 वर्षापूर्वी महाराजांनी हे केलं. लक्ष पहिल्यांदा या गोष्टीकडे दिलं. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 35 वर्षाच्या कालखंडात बांधले. फक्त 35 वर्षात. 35 वर्षात ते घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. का? स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, दोशी, गुराव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे राज्य आपलं कधी वाटतं? त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असला तर. महाराजांनी सगळ्यांचा सहभाग घेतला, सगळ्यांचा. त्या मातीतला सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा. त्यांनी रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची. ते जहाज युद्धात उतरायचं. युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या 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 जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. कोण आनंद दिला महाराजांना. ही सृजनशीलता आहे ना, ही निर्मिती क्षमता. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे महाराजांचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा. महाराजांच्या चरित्रातनं काय घ्यावं? पहिली गोष्ट, ध्येय ठरलंय. आधी ध्येय ठरवा. जे काय असेल ते काय करायचं, कुठल्याही क्षेत्रात असा, कुठल्याही प्रांतात असा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायचं आहे हे पहिलं ठरलं पाहिजे. नाहीतर बस स्टँडवर जायचा आणि दिवसभर नुसताच भटकत राहायचा. का रे? एसटीची वाट बघतोय, कुठं जायचं आहे तेच कळेना. अनेकांची हयात गेली अशीच, कुठं जायचंय तेच माहित नाही, नुसत्या गाड्या शोधत फिरतात. पहिलं ते ठरवा ना, कुठं जायचं आहे. सगळ्यात महत्वाची दिशा आयुष्याला जर द्यायची असेल तर पहिलं ते माहिती पाहिजे. एक जण निघाला होता रस्त्यानं चालत चालत, त्याला बस स्टँडला जायचं होतं पण पल्ला लांबचा. तेवढ्यात पाठीमागून एक रिक्षा आली. त्यांनी रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाला थांबला. त्यांनी विचारलं, बस स्टँड चलोगे क्या? रिक्षावाला म्हणला, चलूंगा. कितना लोगे? तो म्हणला, 200 रुपया. अरे भरपूर 200, हे भरपूर झाले, नको जा. बस स्टँडवर जायला 200 रुपये म्हटलं, तो नाहीच म्हणला. रिक्षावाला पुढे निघून गेला. हा मात्र चालत राहिला. अर्धा तास चालून गेल्यावर परत तोच रिक्षावाला त्याला येताना दिसला. मग त्यांनी परत रिक्षा थांबवली. थांब, आप बस स्टँड चलोगे क्या? म्हणला, हा. कितना लोगे? रिक्षावाला म्हणला, 400 रुपया. 400 रुपया? अरे मगाशी तर म्हटलं होता 200 रुपये. 200 रुपये म्हटल्यानंतर मी अर्धा तास चालतोच आहे, म्हणजे अर्धा अंतर तर काटलं असेल. मग आता 200चे 400 कसे? आता तर अर्धा अंतरच राहिलं असेल ना, मग 400 कशाचे? रिक्षावाला म्हटला, साहेब तुम्ही बस स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत आलाय. दिशा फार महत्वाची असते. बस स्टँडला पोचायचं आहे ना, दिशा बरोबर आहे का नाही खात्री करा, नाहीतर उलटे चालत जाल. ऊर्जेचा क्षय, शक्तीचा क्षय, वेळेचा क्षय, सगळं वाया. अनेकांनी ते केलंय. अनेक जण असेच उठले, कपाळे साहेब व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे. एका गावातले 4 जण एकत्र आले. नाही, बसून चालणार नाही, काम केलं पाहिजे. काय करूया म्हणजे चौघा मिळून काहीतरी व्यवसाय चालू करू. चौघांनी पैसे काढले आणि व्यवसाय सुरू केला. का? म्हणजे आपलं गाव बस स्टेशन पासून आत आहे. प्रवासी उतरल्यावर त्यांना चालत जावं लागतं. किलोमीटर 2 किलोमीटर चालणं लोकांना जमत नाही. आत यायची व्यवस्था नाही. म्हणजे काय करूया, आपण रिक्षा घेऊया. म्हणजे स्टँडवरनं माणसं गावात सोडायची. चौघांनी मिळून रिक्षा घेतली. रिक्षा घेतल्यानंतर बस स्टँडवर लावली. आता रिक्षा बस स्टँडवर उभा केली की तिघं मागं बसायचे आणि चौथा पुढे बसायचा. माणसं एसटीतनं उतरली की रिक्षा जवळ यायची. रिक्षात वाकून बघायची, मागं तिघ आहे, रिक्षा फुल आहे, माणसं पुढे निघून जायची. महिना झाला कोण आतच लिहिणार रिक्षात. उपयोग आहे. 2 महिन्यांनी कळलं या व्यवसायात काही इंटरेस्ट नाही, दुसरा काहीतरी चालू करूया. म्हणजे काय म्हणजे आता काय लोकांनी गाड्या घेतल्या. गाड्या गावातनं बाहेर फिरतात, पण पंक्चर झाली तर गाडी पंक्चर काढायची आपल्याकडे व्यवस्था नाही. मग म्हणजे काय, रिक्षाचा उद्योग बंद करू, पंक्चरचं दुकान चालू करू. मग चौघांनी परत पैसे काढले, पंक्चरचं दुकान चालू केलं. 6 महिने झालं, एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? त्यांनी 3ऱ्या मजल्यावर पंक्चरचं दुकान टाकलं होतं. आमची अडचण काय माहिती आहे? इच्छा खूप आहेत लोकांच्या. अभ्यास
एखादा व्यवसाय उभा करायचा झाला तर पहिल्यांदा आजूबाजूची माहिती संकलित केली पाहिजे, त्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे, पूर्ण खडानखडा कण न कण तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकलं पाहिजे. आमची अडचण काय आहे? अभ्यास नाही, माहिती नाही. 100 कोटी पर्यंत संस्था नेऊ असं अभिवचन शिवाजीराव कापळेंनी दिले. 8 वर्षात, 9 वर्षात 125 कोटीवर गेले. हे कधी होतं? 3ऱ्या मजल्यावर संस्था काढून नाही, माणसात राहून, माणसांचा विश्वास संपादन करून. अभ्यास, व्यासंग, ह्या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. दिशा ठरवायला हवी आणि मग ठरवायला हवं काय करायचं ते. ध्येय ठरलंच आहे, हे करायचं आहे, ते करायचं, पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. या आमच्या पिढीला त्या सांगायला हव्यात. अलीकडं झालंय काय? अनेक तरुणाई आमची नव्या क्षेत्रात येऊ पाहते, येते, यशस्वी मात्र होत नाही, अपयशी ठरते, निराश होते, आणि मग काय उपयोग नाही. सगळे प्रश्न, सगळ्या समस्या, सगळ्या अडचणी ह्या अपूर्ण ज्ञानातूनच निर्माण होतात, ही वस्तुस्थिती आहे. अपूर्ण ज्ञान, अपुरी माहिती, सगळ्या प्रश्नांचा उगम इथून होतो. एका ठिकाणी लग्न सुरू होतं, नवरा नवरी उभा, अंतरपाठ धरलेला. आता पुरोहित मंगलाष्टका सुरू करणार होते. तेवढ्यात गावचे सरपंच उठले आणि जमलेल्या सगळ्या लोकांना म्हणाले, लग्न लागायच्या आधीच विचारतोय, या लग्नाबद्दल कुणाला अडचण आहे का? कुणाला काय प्रश्न आहे का? असेल तर आत्ताच सांगा. लग्न झाल्यानंतर या दाम्पत्याला त्रास नको. कुणाला काही शंका, अडचण, कुणाची समस्या, प्रश्न असेल तर आत्ताच सांगा. सरपंच एवढे बोलले. तेवढ्यात मागच्या रांगेत बसलेली एक तरुणी हातात तानं बाळ घेऊन उभा राहिली आणि सरळ स्टेजच्या दिशेने यायला लागली. तानं बाळ घेतलेली ती तरुणी बघितली तशी नवरी एक पाऊल मागे सरली, खाडकन नवऱ्या मुलाच्या मुस्कडात मारली. त्याला काय कळेच ना काय झाले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, नवरी मुलीच्या आईला बेशुद्धी जागेवरच पडली चक्कर येऊन. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीचा बाप बंदूक आणायला घरातच धावला जागेवर. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, मुलीच्या भावाने डोक्यावरचे फेटे काढले आणि मुलाच्या दिशेने धावले. ती तानं बाळ घेतलेली तरुणी बघितली, भय पाहुणे उभा राहिली. मोडलं सगळा उद्योग तिथल्या तिथे. तेवढ्यात ती तरुणी पुढे आली आणि सरपंचाने विचारलं, काय ग बाळ, तुझी काय अडचण आहे? तशी ती तानी बाळ घेतलेलं तरुणी म्हणाली, माझी अडचण? माझी कुठे अडचण आहे? तुम्ही काय बोलताय ते मला मागं नीट ऐकू येत नव्हतं म्हणून पुढे आले. सगळे प्रश्न अपुऱ्या माहितीत, सगळी संकट अपुऱ्या माहितीत, विनाकारण नवऱ्यानं कानाखाली खाल्ली नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, परिपूर्ण अभ्यास हा यशाकडे जाणारा तुमचा पहिला टप्पा आहे. हे सगळ्यात महत्वाचं. एकदा ध्येय ठरलं ना, आईन्स्टाईन असं म्हणतो की मला 1 तासाचं काम करायला सांगा, त्या 1 तासाच्या कामासाठी मी 50 मिनिटं नियोजनात घालवीन आणि 50 मिनिटं केलेल्या नियोजनाच्या बळावर ते तासाभराचं काम मी फक्त 10 मिनिटातच उरकेन. तुमचं 50 मिनिटाचं नियोजन तुमचं तासाचं काम 10 मिनिटात करून टाकतं. महत्वाचं काय? नियोजन. नियोजन कधी होतं? अभ्यास असेल तर. आवड नको, आवड आली की तडजोड आली, तडजोड आली की काम संपलं. काही येऊ दे, काही. स्वतःच्या ध्येयावरची नजर विचलित होता कामा नये. इतिहास कोण घडवू शकतं? ध्येय अनेक जण ठरवतात. ध्येयापासून दूर करणाऱ्या अनेक वाटा तुम्हाला आतमध्ये मिळतात. काही मोहित करणारे असतात, काही भीती दाखवणारे असतात, काही घाबरवणारे असतात, तर काही उद्ध्वस्त करणारेही असतात. या सगळ्या संकटांशी झुंजत त्यावेळी तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचता, विचलित न होता, तेव्हा इतिहास घडतो. अजिबात नाही. महाराजांचं सगळ्यात मोठं हे सगळं बाजूला सारलं आणि महाराज प्रतापगडावर आले. प्रतापगड, आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? नाही हो. बिकट आहे, घनदाट आहे, किरदऱ्या खोऱ्यांचा, भयान कडेकापर्यंतचा. दिवसा ठेवल्या सूर्याची त्या जमिनीवर पोचत नाही. माणसाची बात सोडा, पाकळशी त्या फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. नियोजनाचा भाग आहे. खानाला कळाला, राजाने प्रतापगड जवळ केला आणि चौथाळा खा मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने. पण पर्याय नव्हता. अखेर खान आला, ती जवळ आला. 40,000 फौजनीशी खान जवळ आला हे महाराजांना उमगलं आणि महाराजांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं, खान 40,000 आहे, आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं, ताना किती झाले? तसा तानाजी म्हणाला, राजा 7,500. 7,500? ताना खानाचे 40,000 आहेत. आपले एवढेच. अरे पण खानाचे 40,000 आहेत ताना. आपले एवढेच. होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानातली गुरामागची सगळी वडून आणल्यात. ह्याच्यापेक्षा आपले वाढूच शकत नाहीत.
तानाजींनी स्पष्ट सांगितलं याच्यापेक्षा आपले वाढू शकत नाहीत, आपले 7.5च. आता महाराजांनी काय करावं, खानाचे 40,000, आपले 7.5, डिपॉझिट पण राहणार नाही. कसं लादणार? माघार घेतली, पळून गेले, निराशेचा विचार केला की आता अफजल खानाच्या हाती लागून मरण्यापेक्षा स्वतःच आत्महत्या केलेली बरी, म्हणून महाराजांनी तो विचार केला. तुमच्या माझ्या पुढे काहीच नाही संकट आली. संकट ही महाराजांच्या पुढाशी मृत्यूशी झुंज असणारी प्रत्येक प्रसंग. काय होतं महाराजांकडं? काही नाही हो, शून्यातनं विश्व उभा करणारा राजा. म्हणून वर्णन करतो आम्ही महाराजांचं. ते आमचं बिघडलंय सध्या. कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कळत नाही मला. रडत असतात माणसं, आम्ही गरीब आहे हो. चांगलं आहे ना मग, गरीब आहेस ना, चांगलं आहे. आणि ही तुला श्रीमंत व्हायला मिळालेली संधी आहे. पण आमच्या मुलाला जरा डोकं कमीच आहे. उत्तम आहे ना मग, विद्वान व्हायला त्याला मिळालेली ही संधी आहे. कोण म्हटलं तुमच्यातल्या कमतरता तुम्हाला कमी करता? नाही, तुमच्या कमतरताना बलस्थान बनवा. जगावर राज्य करायची ताकद तुमच्यात येईल. कमतरताला बलस्थान का नाही बनवत? संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. तुम्हाला घडायचं असेल ना, संकट आलीच पाहिजेत, आलीच पाहिजेत. हे त्यातून सगळं येतं. एकदा परवा सहज एका मुलाला विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? त्याने 3 वेळा माझ्याकडे बघितलं. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? त्यांनी पुन्हा विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? आता हा मैदानावरच नाही ना कधी. एकाला तर सहज मी विचारलं, काय म्हटलं खेळ काय खेळतोस का? नाही, मला सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. तर म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तर मला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता मोबाईलवर खेळणाऱ्या पोरांना 100 मीटर कळणार कसं? मी त्याला सांगितलं, बाबा इथून त्या दरवाजापर्यंत ते अंतर आहे ना, ते 100 मीटर पळशील का? प्रयत्न करतो. आता इथनं तिथं पळायला पण प्रयत्न. मी त्याला विचारला, रे जमेल तुला? एवढं सच तर अंतर आहे, मला फक्त एक सांग, एवढं 100 मीटर अंतर तू किती वेळात पूर्ण करशील? तू 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना, 100 मीटर किती वेळात पार करशील? मग नंतर म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. 5 मिनिटं? अरे 100 मीटरचं हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचं आहे. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तू 100 मीटर पळू शकतोस, तुला शक्य आहे 10. माझं मला माहिती आहे हो. मग किती लागेल वेळ? 5 मिनिटं. बोल ठीक आहे बाबा, पळ. 5 मिनिटं. पण तेवढ्यात त्याचा शेजारी ओरडला, रे पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळाला. 5 मिनिटात 100 मीटर. त्याला म्हटलं तू तर लेका हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे, तू 5 मिनिटात 100 मीटर पळलास. मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे तुम्ही 5 मिनिटात 100 मीटर पळू शकता. क्षमता बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. संकट गरजेचीच आहेत, कारण त्यातूनच तुमच्या क्षमता विकसित होतात. आम्ही भयान टेन्शन मध्ये असतो, आमच्यावर फार टेन्शन आहे, फार संकट आहे. चांगलं आहे घडवायला आलंय ते. घाव कुणावर पडतात? ज्या दगडातून सुंदर मूर्ती तयार व्हायच्या त्याच दगडावर घाव. ज्या दगडातून मूर्ती घडवायचीच नाही त्याला कोण घाव घालेल? रडत कशाला बसायचं? सकारात्मक घ्यायचं. बहुतेक आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून हे घाव आहे, बस. प्रांत स्वातंत्र्याचा असू द्या, प्रांत उद्योगाचा असू द्या, प्रांत कार्यक्षेत्राचा असू द्या, वेळच तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन जात. अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता, बाकीच्यांना जंगल, पोपट, दोरी कधीच पोचत नाही. लक्ष, एकाग्रता आणि अविरत सातत्यानं चालत राहणं, संकटांशी झुंझुन ध्येयापर्यंत पोहोचणं, हेच यशाचं सारं रहस्य आहे. खरं तर अनेकांच्या जीवनाला अर्थ देऊन, अनेकांच्या जीवनाची अर्थवाहिनी म्हणून उभा राहिलेली साई आदर्श संस्था ही अशाच ध्येय वेडानं झपाटली आहे. आता मुक्तता मिळवायची नाही, आता स्वातंत्र्य कमवायचं नाही, पण या स्वतंत्र देशातल्या स्वतंत्र माणसांना ताकदीनं सामर्थ्यानं उभा करणं हे आता आपलं कर्तव्य.
हे ध्येय वेळ घेऊन ही संस्था झेपावती आहे. शिवाजीराव कपाळे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अधिकाधिक उत्कर्ष आणि अधिकाधिक जनमानसांचा विकास करत आपण झेपावत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.